तर नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, मी जेव्हा ब्लॉग चालू करतो ना, काही व्हिडिओ अशा असतात की ती मी ब्लॉग मध्ये टाकत नाही, किंवा मग मी ज्या दिवशी ब्लॉग करायचं ठरवत नाही ना, आणि जर त्या दिवशी मी जर एक दोन क्लिप काढल्या तर ते पण मी टाकत नाही. चला तर आज तुम्हाला तेच व्हिडिओ मी दाखवणार आहे. आता ह्या ठिकाणी विषय असा झाला की वातावरणात अचानक बदल झाला, म्हणजे उन्हाळ्यात डायरेक्ट पावसाळ्यासारखं दिसायला लागलं. म्हणलं चला ब्लॉग काढलंच पाहिजे. तेवढ्या तिकडे काळ्या आला आणि तो म्हणतोय एकटाच काय आनंद घेतो, चला आपण दोघे मिळून आनंद घेऊ. याला मध्येच काय झालं, काय नको लय स्पीडने पळायला लागलं. 2-4 दिवस टेम्परेचर एवढं वाढलं होतं की अक्षरशः बाहेर माणूस उभंच राहू शकत नाही. त्यामुळे अशी संध्याकाळच्या टायमिंगला वारं सुटायचा आणि आबळ यायचं. संध्याकाळच्या टायमिंगला जाता कधी कधी टाइमपास म्हणून आपल्या घरी येत असतो. आता इकडे आला ना तर लिओ काय त्याला सोडितच नाही, सारखा त्रास देत राहतो त्याला. त्याला वाटतं त्याच्यासोबत असं नुसतं कोणतरी खेळलं पाहिजे, पण त्याच्या दातांमुळे ना कोणी त्याच्या जवळच जात नाही, कारण की लागला चुकून तर आपल्याला इंजेक्शन घ्यायला लागते. आता या रामुशाला खायलासाठी ना आयटीत ताट पुढे आलेले, आणि या मम्मीने एवढं लाडून ठेवलं ना, प्रत्येक वेळेस ना हातानेच भरीत असते. मी तिला लय वेळा म्हणले एक दिवस आपल्यालाच नडण पुढे जाऊन. आता इकडे बघा, पोल्ट्रीत जेव्हा ना आम्ही तयारी करत होतो का तेव्हा लागत होता तंगूस. आता ह्या गादाड्याने ना तंगुसाची गुंडीच पळवली डायरेक्ट. काय त्याला तंगूस बंडल एवढा का आवडला काय नको, सारखा घेऊन पळायचा आणि आम्ही त्याच्या माग लागले की त्याचा पार इजगोळच करून टाकायचा. आता व्हिडिओ मध्ये समजत नाही, पण असं उद्योग वाढून ठेवल्यावर लय राग येतो, मग शिवाय द्यायची वेळ येते त्याच्यावर. एवढंच फक्त का ते नगरच्यांच्या लाडामुळे ना येड झाली फार.